जगत के नंदन। तर योगिता आता पूजा करते गाडीची, गाडीवर पूर्ण बॅगवर पॅक झालेली रघुपति की जय बोले बस। लक्ष्मण, राम सिया का हो नंदन। अंजन पुत्र पड़े हैं चरण में, राम सिया जपते तन मन में। मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सुदशरथ अजर बिहारी। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम। मित्रांनो, अजूनपर्यंत मी 1 किलोमीटर आला किनगावपासून. मला आता बॅग सटकली म्हणून थांबावं लागलं आपलं मनोदय फाट्याजवळ. तर आपण अयोध्यापर्यंतचा हा जो प्रवास करणार आहे हा गुगल मॅपनुसार 1180 किलोमीटरचा प्रवास आहे आणि हा प्रवास मला 3 दिवसात पूर्ण करायचा प्रयत्न करायचा आहे. तर बघू आपण हा प्रवास किती दिवसात पूर्ण करतो. तर जय श्रीराम बोलू आणि चला आता आपल्या मार्गाला जाऊ. आणि आता 9:15 वाजतायत, अजून सुद्धा मी चोपड्यात आहे. कारण मी जो रूटने जात होतो तर तो रूट जो होता तो जंगलातून आहे आणि तो रस्ता थोडा खराब होता. तर मला लोकांनी दुसरा रूट सजेस्ट केला. तर ही आहे आपली बाईक आणि आता 9:15 वाजले आणि आता एक्झॅक्ट रूटला आपण व्यवस्थित लागलेलो आहे. एक्सपेक्टेड होतं या 9:15 वाजेपर्यंत मी सेंद्रियाला पोहोचायला पाहिजे होतं, पण मित्राकडे पण अडावला थांबलो, मित्रांनी थांबवलं. तसंच रस्त्यात लोक भेटत आहेत तर ते पण थांबवत आहेत आणि जय श्रीराम बोलून लोक माझे स्वागत करतायत. तर आनंद वाटतोय. ज्यावेळेस झेंडा बघतात लोक लगेच विचारतात भाऊ कुठे जातात, आणि त्यांना अयोध्या सांगितलं की ते प्राऊड फील होत आहेत आणि ते विचार पडतात एवढं अंतर तुम्ही बाईकवर जातायत. 1-2 लोकांनी तरी सांगितलं दादा नेक्स्ट टाइम असं झालं तर मला सांगा. त्यांनी नंबर सुद्धा दिले. माझं नेक्स्ट टाइम जाणं होईल का नाही ते मला स्वतःला माहित नाही, कारण माझी पण ट्रिप कधीतरी अशी ठरते. आपण काही रेग्युलर रायडर नाहीत. तर चला करू आता पुढचा प्रवास. व्हिडिओ मी जास्त शूट नाही करणार आहे, कारण की राईड करताना मेन रायडिंगवरच लक्ष द्यायला पाहिजे. बाकी इतर ठिकाणी कुठे थांबलं तरच व्हिडिओ शूट करेल. रायडिंगचा व्हिडिओ क्वचित आला तरच येईल. तर चला करतो प्रवासाला सुरुवात. मित्रांनो, आता मी इंदोरच्या बाहेर आहे. आता इथून देवास जवळच आहे, 10 किलोमीटरवर. घरून मस्त मेथीचे पराठे आणलेले आणि त्याचा आस्वाद घेतोय. रस्ता छान होता, फक्त इंदोरमध्ये ट्रॉफिक होतं. तरी बायपासने आलेलो आहे, पण रस्त्यात काही पुलांच्या वगैरे काम चालू होते म्हणून ट्रॉफिक खूप होती. तर छान पराठ्याचा आस्वाद घेतोय. तर जेवण करून घेतो आणि लगेच प्रवासाला पुढे सुरुवात करतो. अंतर आहे ना खूप छान आहे, रस्ता एकदम भारी आहे. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे, ते गाई कुत्रे असे मध्येच घुसून जातात. असं रस्त्यावर काही सोडून दिलेलं आहे. आणि या ठिकाणी ना असं काहीतरी स्कॅम वगैरे पण वाटतोय पुष्कळ ठिकाणी ना. बघा आता ह्या म्हशी बघा रस्त्यावर, इथे गाई येते बघा, हे गाई आली बघा, हे म्हशी. म्हणजे अशा हिच्याने ना ॲक्सिडेंट खूप होतात. आणि रस्त्यावर ते ब्रेक दाबले बघा, ब्रेक दाबलेला आहे म्हणजे गाड्यांचे ॲक्सिडेंट खूप झालेले तिथं. आणि स्कॅम पण येतं असे बघा. आता ह्याची गाडी पंक्चर झालेली. असे रस्त्याने ना आता एवढं 5 किलोमीटरच्या अंतरात 3-4 वेळेस मला गाड्या पंक्चर दिसल्या. 2 कार होत्या, 3 कार होत्या आणि 2 बाईक होत्या, हे पंक्चर होते. काहीतरी इथं स्कॅम चालत असेल असू शकतो. आणि हे जे ब्रेक जे उमटलेले दिसत आहेत रस्त्यावर, तर हे ॲक्सिडेंट झालेले त्या गायींमुळे. रस्त्यावर अशा गायी सोडलेल्या असतात त्याच्यामुळे. रस्त्याने मला उंटांचा कडक पण दिसले आहेत, जे उंट वगैरे पण आहेत या भागात. आता रस्त्याने एका ठिकाणी उंटाचा कडक दिसला.
आता मित्रांनो ब्यारा जवळच आहे. मी देवासवरून म्हणजे देवास पण नाही, इंदोरच्या बाहेर निघालो होतो. तिथून कंटिन्यू आता इथपर्यंत आलेलो आहे. 100 किलोमीटरपर्यंत आलेलो मी पुढे. आता एक्झॅक्ट 100 किलोमीटर झालेलो मी थांबलो. आणि आता थोडंसं ब्यारा येईल, जवळच आहे ब्यारानंतर मग गुना. माझं आजचं शक्यतो मला शिवपुरी करायचं आहे. शिवपुरीपर्यंत पोचण्याचा प्रयत्न मी करेल. जर का शिवपुरी पोचता आला तर ठीक, नाही तर मग मी गुणाला तर स्टे करेल. कारण की मॅपमध्ये गुणा 8 वाजेपर्यंत दाखवत आहे आणि मला जास्त वेळ गाडी चालवायची नाही. 8पर्यंत मॅक्झिमम गाडी चालवेल. कारण दिवसभरचं म्हणजे आणि रात्रीचा आपला नवीन रूट असल्यामुळे रिस्क घ्यायला काही म्हणजे महत्त्वच नाही. आपल्याला जर का जायचं आरामात जायचं, बॉडीला पण ताण नको आणि स्वतःला रिस्क नको. बाईक पण आरामातच चालली आहे. सकाळी आपला फक्त लेट झालं त्यामुळेच म्हणजे आपल्याला साधारण सेंदव्यापर्यंत आपलं सर्व रुटीनच चुकलं. सेंदव्याला आपण 11पर्यंत पोचले. त्यानंतर मग सेंदवा ते इंदोर कंटिन्यूस मारून घेतलं. इंदोरच्या बाहेर मी काहीतरी 2-2:15पर्यंत पोचलेलो होतो. 2 वाजता पोचलेलो होतो. तर तिथून मग जेवण वगैरे केलं तिथं आणि आता इथपर्यंत आलेलो आहे. तिथून परत आता जेवणानंतर कंटिन्यू इथपर्यंत आलो ब्यारापर्यंत. समजा आता इथून काहीतरी ब्यारा 5-10 किलोमीटर आहे पुढे. रस्ता खूप छान आहे देवासपासून. देवास हे आपले किनगाव येथील जे महाजन समाज आहे त्यांचे देवास चामुंडा माता कुलदेवता आहे. तर ते ठिकाण देवास चामुंडा डम्पिंग ग्राउंड आहे. मी चुकीच्या ठिकाणी थांबला गेला माझ्याकडून. तर रस्ता खूप छान आहे, पण आहे ना रस्त्याने इतक्या गायी आहेत. मध्ये ट्रॉफिक म्हणजे मध्ये गाड्यांच्या मध्ये गाय येऊन जातात. आता तिकडनं म्हशी येत आहेत, उंटांचे कडक दिसले. तर छान आहे, मजा येते. फर्स्ट डे मजा येते. बॅग सटकलेली, बॅग टाईट करायची होती, तशा बॅग सटकून जाते. इथं मागे डम्पिंग ग्राउंड माझ्या लक्षात नाही आलं. तर चला मी आज रात्रीपर्यंतच अपडेट देतो तुम्हाला. हॉटेल संगीता इथं पोचलेलं आहे. रूम वगैरे केली गेलेली आणि आज टोटल आपलं डिस्टन्स झालेलं आहे 545. 545 किलोमीटर आपण कव्हर केलेलं आहे. आलेलं मी रूममध्ये आणि हा रूम टूर बघा. 600 रुपीजमध्ये ही रूम मिळालेली. संगीता हॉटेल आहे ही. रूम वगैरे चांगली, टॉयलेट बाथरूम नीट अँड क्लीन आहे. रूम सर्व्हिस आहे, जेवणाचं वगैरे पूर्ण सोय इथं, रूम सर्व्हिस वगैरे आहे. तर बघतो आज कसा एक्सपिरियन्स होतो इथं. आणि हा मी पूर्ण दिवसभराचा थकवानातला. ॲक्च्युली थकवा नाही चाललेला आहे अजून. माझं शिवपुरीपर्यंतचं होता प्लॅन, पण थंडी आहे इथं आणि त्यामुळे मग मी कॅन्सल केला.